ओल्या खोबऱ्याचा डब्बा मी फ्रीजमधनं काढून ठेवला आहे, कारण आता भाजीसाठी मला लागणार आहे. कारण मग तो बऱ्याच वेळा फ्रीझरमध्ये ठेवला असल्यामुळे खोबरं खूप कडक कडक होतं. मग ते रूम टेम्परेचर यावं यासाठी ते सर्वात आधी ते बाहेर काढून ठेवलं, म्हणजे इतर कामांना मला सुरुवात करता येते. आज माझ्या मैत्रिणींनी माझ्यासाठी काहीतरी आणलेलं, तर मी म्हटलं चला या 2 बरण्या खाली दिसतात. एक तर चण्याची आहे, त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी मला ठेवता येईल. आणि या बरणीमध्ये मी विचार करते की जे मला मैत्रिणींनी घेऊन आली ते डीमार्टमधनं आणलेले पापड. तर तुम्हाला माहिती आहे मला तर डीमार्ट जवळ नाही आहे, पण ती कधीतरी गेली तर ती कधीतरी घेऊन येते असं काही वस्तू ज्या असतात मला विचारून. तर ती गेलेली डीमार्टला, तर तिचं असं म्हणणं होतं की म्हणजे हे पापड खूप चांगले असतात, म्हणजे तिने वापरलेले हे पोह्यांचे पापड किंवा मग तांदळाचे पापड असे मिक्स असतात. आणि याच्यामध्ये मिरचीचे पण वेगळे येतात आणि साधे प्लेन पण असे येतात, असे मिक्स पापड होते. तर ती मला म्हणालेली की खूप चांगले होते, तिने गेल्या वेळेस घेतलेले. आता मी जेव्हा जाईन तेव्हा तुझ्यासाठी घेऊ का असं तिने मला विचारलेलं. तर म्हटलं जाशील तर माझ्यासाठी पण घे. तर हे अंदाजाने म्हणजे 24 रुपयाची किंमत होती. हे 80 रुपये किलो आहे, तर म्हणजे 24 रुपयाने पडले म्हणजे पाव किलो आहेत. आणि हे एवढे पाव किलोत म्हणजे आलेले आहेत, तर भरपूर होते. तर मी म्हटलं थोडेसे मी याच्यामध्ये काढून ठेवते आणि तर थोडेसे मी म्हटलं परत पॅक करून ठेवू. एक तर हे कसे येत आहेत, टेस्टला कसे असतील किंवा काय मला माहिती नाही, पण तुम्ही जर हे खाल्ले असतील कधी तर मला नक्की कमेंट करून सांगा. आत्ता हे माझ्याकडे असेच राहणार आहे, इतक्यात तर भाजले जाणार नाही. पावसात वगैरे खूप खाणं होतं, पण इतर वेळेस होत नाही. पण मी म्हटलं कसं छोटे छोटे आहेत त्याच्यामुळे भाजायला खूप चांगले पडतील, म्हणून मी तिला म्हटलं की नाही तू गेलीस तर घेऊन ये. तुमच्यापैकी कोणी हे डीमार्टमधनं आणले आहेत का, तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि याची टेस्ट कशी आहे ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तांदळाचे आणि पोह्याचे पापड तर आपल्या उडदाच्या डाळीपेक्षा पण चवीला चांगले असतात आणि खाल्ले देखील पटकन जातात. आज मार्केटमधनं येताना मग काय करायचं म्हणून ना मी बरेच विचार करत होते की आज फुलं घ्यायला जाऊ की नको जाऊ. कारण आता नवरात्र असल्यामुळे फुलं खूप महाग होती. मला वेण्या पण घ्यायच्या होत्या. ॲक्च्युली दादरला सकाळी वेण्या खूप स्वस्त मिळतात, म्हणजे 100ला डझन देखील वेण्या मिळतात. आणि मी दरवर्षी त्या माझ्यासाठी आणि माझ्या जेवढे कलिग्स आहेत सगळ्यांसाठी माझ्याकडनंच मी वेण्या देते. म्हणजे ते मला सांगतात रोज की आज आमच्यासाठी आण, आज आमच्यासाठी आण. कारण सगळ्यांना देवीच्या दर्शनाला किंवा घरातल्या देवींसाठी घरातल्या पूजेसाठी लागतच असते वेणी वगैरे, तर मला सांगून ठेवतात. पण यावेळेस काय झालं, मी 2 दिवस बघितलं पण वेण्या मला स्वस्त मिळालंच नाही. 30 रुपयाला एक, 25 रुपयाला एक असेच देत होते. आणि हे ना एक एव्हरेस्टचं केशरची आजकाल ना सध्या खूप रीलमध्ये सगळीकडे बघायला मिळते. तर मी हे एवढंसं छोटंसं असं पॅकेट आहे 20 रुपयाचं हे एव्हरेस्टचं. मी म्हटलं चला वापरून बघूया, कारण मी वाण्याकडे गेलेली तर ते हे मला दिसलं, तर म्हटलं चला घेऊन तर बघू कसं असेल. माहिती नाही, पण वापरल्याशिवाय तर आपल्याला कळणार नाही. याच्या आधी मी वापरते, म्हणजे मी नेहमी जे वापरते ते विकत आणलेलं असतं आणि ते वेगळं किलोवरचं जे येतं त्यातलं तोळ्यावरती जे बोलतात 1 तोळा 2 तोळा अशा पद्धतीने आपण ते विकत घेतो ग्रामवर जे असतं ते. आणि आज फुलं काही जास्त घेतली नाही, कारण फुलं ना पाहिजे तेवढी मला असं वाटतं गेल्या आठवड्यात म्हणजे रविवारपर्यंत तरी पाऊसच होता, रविवार सोमवारपर्यंत एवढी चांगली अशी फुलं नव्हती. आणि म्हणून मी आज जास्त फुलं घेतलीच नाही, फक्त मोजकी फुलं घेतली. आणि तुम्हाला माहिती आहे मी दरवेळेस ना गोंडा कधीच घेत नाही, पण यावेळेस त्या मिक्स फुलांच्या याच्यामध्ये गोंडा पण होता. आणि हा ना तो अगदी असं बडबडीत गोंडा असतो ना तसा नव्हता. हा काय बोलतात त्याला विलायती गोंडा किंवा त्याला जसं असं म्हणतात की छोटासा असतो गोंडा, तशा पॅटर्नमधला मी घेतला. जो आपला नेहमीचा गोंडा असतो ना तो मी नाही घेतला, कारण तो खूप मोठे मोठे होते. आणि आता दसरा असल्यामुळे नवरात्र असल्यामुळे गोंडाच जास्त बघायला मिळतो दादर मार्केटमध्ये. तर मी ही घेतली, पण यातली पण ना बरीचशी फुलं खालच्या साईडने हे झालेली आहेत, वरच्या साईडने तेवढी अशी नाही आहेत, पण खालच्या साईडने बरीचशी अशी होती. ते मी सगळी आता फ्रीजमध्ये ठेवून घेते. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना आजपासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही पण नवदेवी दर्शनाला जाता की नाही, किंवा बऱ्याच वेळा असं असतं 5 दिव्यांचं आपण दर्शन घेत असतो, ओट्या भरत असतो, या सगळ्या गोष्टी असतात. तर कोण कोण जातं तुमच्यापैकी? तर मला तर जमत नाही, म्हणजे 9 देव्या एकत्र किंवा 5 देव्यांचं जे काही दर्शन आपण घेतो किंवा कुठल्याही देवीची ओटी भरायला जसं एका दिवशी तर जमत नाही, पण मी वेळात वेळ काढून त्या गोष्टी करत असते. म्हणजे येताना रोज एखाद दिवशी किंवा मग एखादा संडे बघून मग एकाच दिवशी जाते. तर बघू यावर्षी गेली म्हणजे जेव्हा कधी जाईन तेव्हा नक्की तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. रविवार बघून गेलं ना की कसं महालक्ष्मी म्हणा किंवा त्याचबरोबर शीतला देवी म्हणा
हे सगळं आम्हाला जे जवळ असताना तिथे खूप गर्दी असते, पण तरी देखील प्रयत्न करून तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. आणि नवरात्र निमित्ताने आपल्या चॅनेलवर मी एक सिरीज चालू केली, जी आपली टिफिन सिरीज होती, लंच बॉक्स सिरीज तीच. पण त्याच्यामध्ये काय स्पेशल असं तर तुम्हाला सगळे पदार्थ त्याच्यामध्ये त्या कलरचे बघायला मिळणार आहे. तर सिरीज बघितली नसेल म्हणजे जो आपला येलो कलर पासून सुरुवात झाली आहे, म्हणजे पिवळ्या रंगापासून पहिल्या माळेपासून सुरुवात झालेली आहे, बघितलं नसेल तर नक्की बघा, लिंक खाली मी देतेच. आणि ह्याच्या पुढे पण जे येतील ते खूप सुंदर सुंदर आहेत, मिस करू नका. आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल लाईक शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर रुटीन चालू झालंय आणि हा महिना ना खूप बिझी जाणार आहे. म्हणजे दिवस मी फक्त मोजते आणि माझे दिवस कसे जातात मला कळतच नाहीये. आता गणपती गेले, नवरात्र चालू झाली आहे, नवरात्र संपत नाही तोपर्यंत दिवाळीची तयारी चालू होणार आहे. आणि मी काय काय करू, मला कुठे कुठे कसं कसं काय काय मॅनेज करायचं हेच प्रश्न पडलाय आता. त्याच्यासाठी आता माझं थोडंसं चार्ट करणं किंवा कुठल्या गोष्टी कधी करायचं या सगळ्या गोष्टी म्हणजे थोड्या बॅलन्स करते मी. त्याच्यासाठी थोडेसे व्हिडिओ आता कितपत कसे कसे येतील ते मी आत्ता सांगू शकत नाही, पण पूर्ण प्रयत्न करेन, छान छान व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. 2 दिवस व्हिडिओ नव्हते, जसं मी म्हटलं की मी स्टडीज पण करते, तर त्याचं पण थोडंसं माझं काम होतं, म्हणजे थोडंसं ते पण बघितलं पाहिजे. तर थोडंसं त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर थोडे दिवस 2 दिवस ब्रेक घेऊन मी माझ्या त्या अभ्यासाच्या गोष्टी होत्या त्या पूर्ण करून घेतल्या, ज्या थोड्याशा माझ्या मागे राहिलेल्या, तर त्या पण वेळेत पूर्ण होणं खूप गरजेचं आहे. कारण आता नवरात्र आणि दिवाळीमध्ये तर अजिबात वेळ मिळणार नाही. तर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करून ते काम करून घेतलं. त्याच्यानंतर ते कसं काम करायचं पुढे, कुठल्या दिवशी मला कसा वेळ काढायचा आहे, अभ्यास कसा करायचा आहे, त्याचबरोबर कामं कशी करायची, सिरीजचं शूट कसं करायचंय, जॉबचं ऑफिसचं रुटीन कसं मॅनेज करायचं, या सगळ्यांमध्येच वेळ निघून जातो. आणि पण तेच मात्र मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना त्या सगळ्या गोष्टीची मदत होईल. तर आता तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे, जी आपली गुरुवार स्पेशल असणार आहे ती दाखवते. आणि त्याच्यानंतर मग अजून एक स्पेशल गोष्ट आहे, पण व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तिथे स्पेशल गोष्ट तुम्हाला देखील कळेल. कदाचित ती गोष्ट तुमच्यासाठी असेल किंवा तुमच्यापैकीच कोणाची तरी असेल, तर नक्की बघा. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपण खीर करूया. खीर करण्यासाठी मी अगदी थोडंसं साजूक तूप घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं शेवया घेतलेल्या आहेत. या भाजलेल्या ज्या मिळतात रेडीमेड त्या नाही आहेत, या नॉर्मल आहेत. आणि मी आता परतून घेतल्या, तुम्ही बघू शकता अगदी लाल रंगावर परतल्यात. आणि मी काय करते, डायरेक्ट दुधात शिजवत नाही, मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकते. आज मला थोडंसं पाणी गरम करायला पण वेळ नव्हता, त्याच्यामुळे म्हणून मी थोडंसं थंडच पाणी टाकलं. आणि या पूर्णपणे शिजल्या ना की मग मी याच्यामध्ये साखर टाकते, म्हणजे पाणी पण बऱ्यापैकी आटून जातं. आणि जे आपण साखर पण वितळवतो याच्यामध्ये, साखर जेव्हा ओततो त्याच्यातलं पण पाणी जे काही बऱ्यापैकी असतं ना ते सगळं निघून जातं. आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं म्हणजे घट्ट पाहिजे खीर, तेवढ्या प्रमाणात तुम्ही दूध टाका. मी ते जवळपास 3 छोटे पेले दूध टाकलेले. आता थोडंसं उकळी यायला द्यायची. थोडंसं दूध आटलं की याच्यामध्ये वेगळे तुपात परतून ठेवलेले असे ड्रायफ्रूट्स टाकायचे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही छान असं परतून जर वरतून फोडणी दिल्यासारखं जर ड्रायफ्रूट्स टाकले ना, तर अगदी ना थोडासा दाटसरपणा या खिरीला आपसुकच येतो आणि खीर जास्त आटवायची गरज लागत नाही. काही जण मीठ देखील टाकतात, काही जण नाही टाकत. तुमच्या आवडीनुसार आहे. एखाद्या गोड पदार्थामध्ये मीठ चांगलं लागतं, कधी कधी नाही लागत. तर स्पेशल जी गोष्ट होती ती मी आत्ता तुम्हाला सांगते. तर आपल्याला हे एक पार्सल रिसीव्ह झालेलं आहे. तर हे कुठून झालंय, काय झालंय हे याच्यानंतर मी तुम्हाला सगळं सांगते. पहिलं काय रिसीव्ह झालंय ते मी तुम्हाला दाखवून घेते. तर हे पॅकिंगमध्ये आलेलं मी ओपन करून घेतलंय. आणि हे काय आहे, तर हे उटणं आहे. उटणं म्हणण्यापेक्षा आपल्याला सगळ्यांना युजफुल असा ह्याच्यामध्ये फेस पॅक आहेत. आणि याच्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या डिटेलमध्ये मी तुम्हाला आता पुढे सगळं सांगतेच. पण हे असं फेस पॅक आहे आणि असं उटणं आहे हे बघा. आणि हे जवळपास 25 ग्राम आहे. म्हणजे तुम्हाला कळलं असेल 25 ग्राममध्ये किती असं पॅकेट येतं. तर हे याच्यामध्ये असं सुंदर असं पॅकिंग केलेलं होतं. त्याच्यानंतर इथे बघाल तर इथे व्यवस्थित छान असे दिवे आहेत हे याच्यामध्ये. आणि सुंदर पॅकिंग करून पाठवलंय. आणि हे हँडमेड आहेत, म्हणजे हँड पेंटेड आहेत हे सगळे. आणि इथे बघा ना किती सुंदर असं छान असं दिसतंय बघा, ब्लू कलर, पिंक कलर आणि गोल्डन कलर. आणि कितीही आपण वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल होल्डर किंवा वेगवेगळ्या कॅन्डल्स असं सगळे किती जरी लावले ना, तरी दिवाळीला म्हणा किंवा कुठल्याही सणाला घरामध्ये ना
असे आपले जे मातीचे दिवे असतात ना हे लावलेच पाहिजे, तुम्ही कितीही काही म्हटलात तरी. आणि याने एक लूक म्हणण्यापेक्षा ती आपली परंपरा आहे असं म्हणू शकतो आपण, आणि खूप सुंदर दिसतात. आणि मातीचे दिवे हे लावलेच पाहिजे. तुम्ही लक्ष्मीपूजनला घरात आपल्या म्हणजे पूर्ण घरात तुम्ही ह्याचे मातीचे दिवे लावलेत ना ते खरंच शुभ मानले जातात. तर अशा पद्धतीचे मार्केटमध्ये देखील बरेचसे असे ऑप्शन अवेलेबल आहेत. पण आपल्या एका मैत्रिणीने असे हे सुंदर दिवे पाठवलेले आहेत जे तिने स्वतःच्या हाताने पेंट केलेले आहेत. तर आपण पण तिला मदत करूया की छानपैकी तिला पण आपण ऑर्डर्स देऊन, किंवा तिचं जे पेज आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन तिथे बघू शकता. तिने खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारचं केलेले आहेत. आणि ती फक्त दिवेच नाही, अजून वेगवेगळ्या गोष्टी पण बनवते. हा तर बघा ब्लू कलरमध्ये अगदी सुंदर दिसतंय. आणि याचा कलर पण बघा एकमेकांमध्ये कुठे मिक्स झालेला नाही, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अगदी वेगळं प्रॉपर फिनिशिंगमध्ये दिसेल. आणि हे खरंच मातीचे दिवे आहेत. आणि हे पण खूप सुंदर आहेत फुलांसारखे बघा, हे पण अगदी सुंदर दिसतील बघा. घ्यायला गेलो तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर अशा पद्धतीचे आपल्याला हे 4 सेटमध्ये रिसीव्ह झालेले आहेत. आणि याची कॉस्ट 10 रुपयापासून ते 12 रुपये 15 रुपये अशा पद्धतीचे आहेत. याच्यापेक्षा छोटी साईज पण मिळते, म्हणजे पर पीस 10 रुपये 12 रुपये 15 रुपये. त्याच्यानंतर छोटे दिवे असतात 7 रुपये वगैरे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या साईजचे दिवे आणि वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये हे 4चं पॅकिंग येतं. आणि तुम्ही तिला त्या पद्धतीने तुम्हाला जसं पाहिजे, तुम्हाला वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये हवे असतील किंवा काही वेगळं अजून याच्यामध्ये वर्क हवं असेल तर नक्की तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता. तिचे सगळे डिटेल्स मी आता तुम्हाला पुढे दाखवते, पण तुम्हाला असं छान असं दिसेल यासाठी मी इथे म्हटलं चला तुमच्याबरोबर इथे शेअर करते. हे बघा. तर आपल्याला हे जे रिसीव्ह झालेलं आहे छान असं सुंदरचं फेस पॅक म्हणू शकता तुम्ही, किंवा हे जरी उठणं जरी म्हटलं तरी तुम्ही फक्त दिवाळीपुरतं लावू शकता. पण हे जी अशी गोष्ट आहे की फेस पॅक म्हणजे त्याचं फेस पॅकचं रूपांतर तुम्ही करू शकता आणि हे तुम्ही वर्षभर देखील लावू शकता. बऱ्याच वेळा आपल्याला स्क्रबची गरज असते, तर स्क्रबसाठी न जाता तुम्ही जर हे असं होममेड काही जर ट्राय केलं तर नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. आता मी देखील हे रेग्युलर वापरणार आहे आणि मी ज्याचं जसं वापरेन तसं तुम्हाला नक्की त्याचा म्हणजे काय इफेक्ट झाला ते नक्की कळेल. आणि ते कळण्यापेक्षा तुम्हाला आपोआपच स्किनवरनं तर कळेलच कळेल, कारण याच्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. म्हणजे जवळपास तिने आपल्याला सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये 32 पदार्थ असे आहेत. त्याच्यामध्ये काही पदार्थ आहेत म्हणजे डाळ आहे, तांदूळ आहे, केशर आहे, बदाम आहे, आंबे हळद आहे, त्याचबरोबर वाळा आहे, जायफळ आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, ज्या गुलाबजल आहे, केशर आहे, म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या आहेत, असं सगळं तिने वापरून ही गोष्ट बनवलेली आहे. आणि जवळपास गेले 2-3 वर्ष ती हा बिझनेस करते आहे. तर तुम्हाला देखील जर पाहिजे असेल तर मी तिचे डिटेल्स मी आपल्या कमेंटमध्ये खाली देते, तुम्ही तिथे जाऊन नक्की फाइंड आउट करू शकता. तिच्या जर तुम्ही जो जर मी मोबाईल नंबर देईल त्याच्यावर तुम्ही कॅटलॉगवर जाल तर तुम्हाला तिच्या बऱ्याचशा गोष्टी पण कळतील, जिथे ती छोट्याशा पर्सेस असतात, त्याचबरोबर छोटे छोटे बॅग्स कलेक्शन्स असतात जे कॉटनचे असतात. स्पेसिफिकली बऱ्याच वेळा बेडशीट्स असतात ज्या कॉटनच्या, त्याचं देखील ती मार्केटिंग म्हणा किंवा एक छोटंसं बिझनेस मार्फत माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते मी तिच्या बिझनेसचा तुमच्यापर्यंत. तुम्हाला जर त्याच्याबद्दल थोडीशी बेसिक माहिती हवी असेल तुम्ही तिच्या कॅटलॉग पेजवर जाऊन बघा, तुम्हाला तिथे तिचे सगळे प्रोडक्ट्स प्राइस सकट तुम्हाला बघायला मिळतील. आणि जर तुम्हाला काही आवडलं तर नक्की तिला ऑर्डर करा. त्याचबरोबर तिच्या इन्स्टा पेजचे पण डिटेल वास्तुसाज या नावाने आहे, ते देखील मी आपल्या सगळ्या व्हिडिओच्या मध्ये देईन. दिवाळीसाठी जर तुम्ही म्हणाल तर ती तुम्हाला वेगवेगळे पॅकिंग्स देखील करून देतील. छानपैकी उठणं म्हणा किंवा ज्या आपण पंत दाखवल्या त्याच्यामध्ये पण छान छान व्हरायटी ती तुम्हाला पाठवून देईल. जर तुम्ही तिला तिच्या कमेंट म्हणजे ज्या काही तिचा मी मोबाईल नंबर देईल किंवा इन्स्टा आयडीवर कमेंट कराल, पिंग कराल, तर तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राइस सकट व्यवस्थित कळतील. तर आणि याचा जो स्मेल आहे ना खरंच खूप सुंदर आहे. मगाशी मी जेव्हा ओपन केलं ना पार्सल तेव्हा हा जो वास आहे ना अगदी सुंदर असा आहे. आणि हा खरंच थोडा जरी तुम्ही जर लावाल ना तर मला म्हणजे फक्त वासावरनच कळते, तुम्ही थोडा जरी लावलात ना त्याचा स्मेल अगदी सुंदर असं राहील. आणि हे जे लावायचं आहे तर ते दुधात आणि केशर पाण्यामध्ये म्हणजे किंवा रोज इसेन्स म्हणण्यापेक्षा रोज वॉटर किंवा केवडा वॉटर किंवा मग दूध अशामध्ये आपण हे मिक्स करून थोडंसं लावून घ्यायचं आहे असं तिने सांगितलेलं आहे. आणि हे डेली जरी तुम्ही लावलात तरी चांगलं. आता मी हे आता मी ऑल्टरनेट डे चालू करणार आहे लावायला, त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याच्यामधला नक्की सांगेल. आणि हे खरंच चांगलंच असेल. जर एवढ्या सगळ्या नॅचरल गोष्टी पासून हे सगळं बनलेलं असलं कुठलं प्रोडक्ट असेल तर त्या गोष्टी नक्की आपल्या चेहऱ्यासाठी फायदेशीरच असतात. तरी त्याचबरोबर
आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि आपल्या एका नवीन मैत्रिणीचा म्हणजे आपली यूट्यूब मैत्रिणीचा मी एक व्हिडिओ जो 1 मिनिटाचा इंट्रो व्लॉग आहे तिच्या चॅनलचा, तो देखील आपल्या चॅनलवर मी इथे आपला व्हिडिओ संपल्यानंतर ऍड करेन. तिच्या देखील चॅनलला व्हिजिट करा. तिच्यासाठी काही सजेशन्स असतील तर नक्की सांगा, म्हणजे तिला देखील काही इम्प्रूव्हमेंट करायचं असेल तर ते नक्की इम्प्रूव्हमेंट करेल. तिचं पेज तुम्हाला आवडलं तर नक्की तिला लाईक शेअर, चॅनलला तिच्या सबस्क्राईब देखील करा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आपली जी टिफिन सिरीज चालू झालेली आहे नवरात्री स्पेशल बघायला विसरू नका. रोज सकाळी 9 वाजता म्हणजे आपली तर टिफिन सिरीज येतेच, पण नवरात्र स्पेशल पण 9 वाजताच येते. तर उद्याचा वार असणार आहे हिरवा, तर नक्की ती बघा. आणि पिवळी पण बघितली नसेल तर ती पण जाऊन बघा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत नवरात्रीतला या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि सगळ्या त्या गोष्टीचा आनंद देखील घेतील. चला लवकरच भेटेन उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर. नमस्कार, मी पूनम गायकवाड. माझं एक यूट्यूब चॅनल आहे, त्याचं नाव आहे पूनम भगत गायकवाड. त्या यूट्यूब चॅनलवरती मी वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज शेअर करत असते, किचन टिप्स शेअर करत असते आणि जे माझे रुटीन व्लॉग असतात, डेली व्लॉग्स असतात, ते सुद्धा मी शेअर करत असते. त्याच्यातून समोरच्याला काहीतरी चांगल्या गोष्टी भेटायला हव्यात, समजायला हव्यात, ह्या प्रकारे मी त्यांना सांगत असते. कारण आपण एखादी गोष्ट समोरच्याला शेअर करतोय तर त्यातून त्यांना चांगल्या गोष्टी भेटायला पाहिजेत. ह्या अनुषंगानेच मी हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. मी शॉर्ट्समध्ये केकच्या व्हिडिओज अपलोड करत असते. माझं केक शॉप आहे, तर मी केकच्या डिझाईन्स किंवा त्याच्याबद्दलची थोडीफार डिटेलिंग असेल ते मोठ्या व्लॉग्स किंवा छोट्या शॉर्ट्समध्ये शेअर करत असते. आणि थँक्यू प्राजक्ता, तू मला चान्स दिला तुझ्या चॅनलवरती. तू माझा व्हिडिओ अपलोड करणार आहे, त्याच्यामुळे तुझे खूप खूप धन्यवाद.